नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजित सोनवणे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या अजित सोनवणे अकॅडमी वरती। आज आपण परिसर अभ्यास पेपर पहिला 2020 ची पीवायक्यू ची प्रश्नपत्रिका आपण आज एनालिसिस करणार आहोत। ओके, चला जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत, जे फर्स्ट टाइम आले ते सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि सर्वांनी अगोदर व्हिडिओला लाईक करून द्या। चला बघूया प्रश्न। बघा पहिला प्रश्न आहे, वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतींची माहिती आहे? ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद। या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 अथर्ववेद। त्या अगोदर आपण थोडक्यात ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद जे आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेऊ। म्हणजे सर्वात जुना जो वेद आहे तो ऋग्वेद आहे, लक्षात ठेवा, सर्वात जुना आहे। त्यानंतर सामवेद हा जो असतो तो संगीत किंवा गायनाशी संबंधित असतो। आणि त्याचबरोबर हा यजुर्वेद जो आहे जो यज्ञ असतो, त्या यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी जे मंत्र म्हटले जातात किंवा ते थोडक्यात तुम्हाला माहित असेल बघा काय आपलं गायत्री मंत्र, हे देखील कायतलं आहे यजुर्वेदामधला आहे। ओके, म्हणून औषधी वनस्पतींची माहिती कशामध्ये आहे? अथर्ववेद किंवा याला आयुर्वेद असं देखील म्हटलं जातं। ओके, चला पुढील प्रश्न बघूया। बीजगणितातील दिलेले अलजेब्रा, बीजगणिताला दिलेले अलजेब्रा हे नाव मूळचे कोणत्या भाषेतील आहे? अरबी, ग्रीक, जर्मन, लॅटिन। आणि सोपं आहे, या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 अरबी हे असेल। सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? सोपा प्रश्न आहे, पैठण पर्याय क्रमांक 2। ठीक आहे, आणि सर्वांनी कमेंट करा पैठण कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं सध्या, सर्वांनी कमेंट करायचं। ओके, बघा पुढील प्रश्न, खालीलपैकी योग्य विधाने कोणती कोणती? ओके बघा, निजामशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला होता। निजामशहाने शहाजीराजांना बंगळुरूची शहागिरी बक्षीस दिली होती। त्या अगोदर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की तुम्ही इयत्ता 4 भाग 2 म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो इयत्ता 4 मध्ये दिलेला आहे। ते पुस्तक छोटस आहे, ते पूर्णपणे वाचून घ्या, कारण त्याच्यावरती तुम्हाला 3 ते 4 प्रश्न 100% विचारले जातात। त्याच्यामुळे ते पुस्तक तुम्ही वाचून घ्या। ओके, बघा त्याच पुस्तकातला मी तुम्हाला काही रेफरन्स दाखवतो, बघून घ्या। बघा शहाजीराजांबद्दल त्या 4थीच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे। ओके, मग या ठिकाणी काय, निजामशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला होता, म्हणजे योग्य विधान कोणतं आहे हे विचारले आपल्याला। बघा या ठिकाणी तुम्हाला सरळ तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला समजेल काय। बघा या ठिकाणी मी अंडरलाईन करतो, आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला। कोणी केलाय? आदिलशहाने। या ठिकाणी काय म्हणते? निजामशहाने। ओके, पुढचं काय आहे? निजामशहाने शहाजीराजांना बंगळुरूची जहागिरी बक्षीस दिली। हे दोन्ही जे विधान आहेत मित्रांनो हे काय आहेत? अयोग्य आहे। म्हणून याचं बघा याच्यामध्ये आहे का दोन्ही अयोग्य? ओके, पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इयत्ता 4थीचा इतिहास वाचणं गरजेचं आहे। जर परिसर अभ्यासामध्ये तुम्हाला जर आउट ऑफ मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला सर्व विषयांकडे लक्ष द्यावं लागणार आहे। बघा पुढील प्रश्न, छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय शोधायचा आहे। प्रश्न निगेटिव्ह आहे, थोडंसं काळजीपूर्वक बघा। सिद्दी इब्राहिम, सिद्दी हिलाल, दौलत खान, दाऊद खान। म्हणजे याच्यापैकी काय विचारलं आपल्याला? निष्ठावंत पाईक कोण नव्हता यापैकी? ओके, आपण सहज सांगू शकतो काय? दाऊद खान पर्याय क्रमांक 4। सिद्दी इब्राहिम असेल, सिद्दी हिलाल असेल, दौलत खान असेल, हे काय आहेत? महाराजांचे काय होते? निष्ठावंत पाईक होते। ठीक आहे, चला नसलेला कोण होता? तर दाऊद खान। आणि या ठिकाणी बघा आता म्हणजे ते अष्टप्रधान मंडळ जे आहे त्याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जातो। म्हणजे हा प्रश्न हमखास कोण, म्हणजे टीईटीला हा प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो। बघा त्याच्यामध्ये अष्टप्रधान मंडळ जे आहे त्याच्यामध्ये प्रधान कोण होते, अमात्य कोण, सेनापती काय, कोणाकडे कोणतं काम होतं, हा कॉलम तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे। बघा या ठिकाणी आपण थोडक्यात एका मिनिटामध्ये आपण वाचून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षातही राहील। आणि वाटेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि 34चं पुस्तक तुम्हाला कुठे अवेलेबल होईल ते वाचून घ्या। बघा, मोरो त्रिंबक पिंगळे
हे काय होतं, यांच्याकडे पद प्रधान होते, त्यांचं काम काय होतं तर राज्य कारभार चालवणे. ओके, पुढे बघा, रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे कोण होते, अमात्य होते. यांचं काम होतं राज्याचा जमा खर्च पाहणे. त्यानंतर हंबीरराव मोहिते हे सेनापती होते, यांच्याकडे काय काम होतं तर सैन्याचे नेतृत्व करणे. मोरेश्वर पंडितराव हे पंडितराव होते यांचं पद, आणि यांचं काम काय होतं धर्माची कामे पाहणे. निराजीरावजी न्यायाधीश होते, काम काय असेल न्यायदान करणे. अण्णाजी दत्तो सचिव, सरकारी आज्ञापत्र पाठवणे. दत्ताजी त्रिंबक वाकनीस मंत्री होते, त्यांचं काम काय होतं पत्रव्यवहार सांभाळणे. त्याचबरोबर रामचंद्र त्रिंबक डबीर हे काय आहेत सुमंत आहेत, आणि त्यांचं काम काय होतं परराज्यांशी संबंध ठेव. ठीक आहे, हा स्क्रीनशॉट काढून घ्या, पाठ करून ठेवा, याच्यावरती एक प्रश्न 100% असतो. बघा पुढील प्रश्न बघा. आता बघा, अष्टप्रधान मंडळ आपण आत्ताच पाहिलं एका मिनिटापूर्वी. छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून कोणत्या स्वरूपात देत होते. ओके, इनाम, रोख पगार, जहागिरी, वतने. मित्रांनो लक्षात ठेवा, हा प्रश्न परीक्षेला खूपदा रिपीट झालेला आहे. याचं उत्तर आहे रोख पगार, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात. त्या अगोदर प्रश्न आवडत असतील, एक्सप्लेनेशन आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायला काही हरकत नाही. ओके, बघूया पुढील प्रश्न. भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे व लोकनाट्याच्या परंपरेस उचलून धरणे या प्रकारच्या साहित्याशी संबंधित संत कोण आहे. संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास. कोण असतील हो? भावार्थ रामायण संत एकनाथ, लक्षात ठेवायचं. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती हे अक्षर कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले. सोन्याचा होंडा, सोन्याची मोहर, चांदीचा होंड किंवा चांदीची मोहर, असे आपल्यासमोर 4 पर्याय आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो काय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर तुम्हाला टीईटी मध्ये जवळपास 4 ते 5 प्रश्न बघायला मिळतील. त्यामुळे ते पुस्तक तुम्ही मुखपाठ करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ते आपणा सर्वांना महाराजांचा इतिहास माहित आहे, पाठ आहे. फक्त थोडंसं तुम्हाला ते 1-2दा तुम्ही रिव्हिजन दिलं तरी त्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला 100% मिळतं. ओके, मग या ठिकाणी काय विचारले की कोणतं नाणं पाडण्यात आलं होतं. ते सोपं आहे, काय होतं सोन्याचा होम होता. ओके, पर्याय क्रमांक 1. चला पुढील प्रश्न बघूया. जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता. जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या किमान 50, सॉरी या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झाली, किमान 50. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषद सदस्य नसतात. ठीक आहे, चलो. अध्यक्षपदी असलेल्या महिलेविरुद्ध अविश्वास ठरवण्यासाठी 1/3 सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो. जिल्हा परिषद उपाध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. आता या ठिकाणी आपल्याला विचारलं काय की योग्य विधान दर्शवणारा, हे तिन्ही जे विधान आहे तुम्ही जर वाचलं तर सर्व पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद सदस्य नसतात हे चुकीचं आहे. 1/3 हे देखील चुकीचं आहे. त्यानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो हे देखील चुकीचं आहे. आणि या ठिकाणी बघा जिल्हा परिषदेची सदस्य संख्या कमीत कमी किती असते 50 व जास्तीत जास्त किती असते 75 पर्यंत. ओके, हे तर आपल्या सर्वांना माहित आहे. बघा पुढील प्रश्न. माणूस सुरुवातीच्या प्राचीन काळात बोरुणे लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करीत असे. पळस, साल, कांचन, पपायरस. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पपायरस. ओके, लक्षात ठेवा. भारतातील फारसी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला काय म्हटले जाते. पतेती, शहनशाही, हिजरी आणि पितृ. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शहनशाही. लक्षात ठेवा, प्रश्न परीक्षेला रिपीट होऊ शकतो. महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता. अयोग्य जोडी विचारली आपल्याला. बघा सिंधुदुर्ग भंडारा काय म्हणते लोह खनिज, भंडारा नागपूर मॅग्नीज, सिंधुदुर्ग व गडचिरोली मॅग्नीज, नागपूर व गडचिरोली लोह खनिज,
बघा या ठिकाणी आपण अचूक पर्याय बघूया. त्या अगोदर एक तुम्हाला छोटासा स्क्रीनशॉट दाखवतो म्हणजे क्लिअर होईल. बघा कारण याच्यावरती परीक्षेला प्रश्न हमखास विचारला जातो. 1 मिनिटासाठी आपण या ठिकाणी महाराष्ट्रातील खनिज संपत्ती बघून घेऊयात. बॉक्साईट बघा, महाराष्ट्रात बॉक्साईटचे प्रमुख साठे कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात आहे. अल्प प्रमाणात कोकणात व रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातही बॉक्साईटचे साठे आहेत. बघा या ठिकाणी बॉक्साईट कुठे कुठे आढळून येतं आपल्याला? कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, त्याचबरोबर कोल्हापूर आहे. आणि अल्प प्रमाणात म्हणजे थोडक्यात कमी कमी प्रमाणात कुठे आढळतं? तर रायगड, ठाणे, पालघर. ओके. त्यानंतर बघा मॅग्नीज. मॅग्नीज जे आहे ते महाराष्ट्रात मॅग्नीजचे प्रमुख साठे विदर्भात भंडारा व नागपूर जिल्ह्यात आहेत. कुठे? भंडारा व नागपूर आपल्याला दिले वाटते या ठिकाणी. बघा भंडारा व नागपूर काय आहे? मॅग्नीज. म्हणजे हे विधान कसं असेल? बरोबर असेल. त्या खालोखाल कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. त्यानंतर बघा लोह खनिज. महाराष्ट्रात लोह खनिजाचे प्रमुख साठे विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर या जिल्ह्यामध्ये तसेच कोकणात सिंधुदुर्गामध्ये आहे. ओके. आणि बघा तांबे अल्प साठे चंद्रपूर विदर्भामध्ये कुठे? चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या 3 जिल्ह्यामध्ये आहेत अल्प साठे कमी प्रमाणात. आणि क्रोमाइट भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये क्रोमाइटचे साठे आहेत. वाटेल स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी PDF ॲज इट इज टाकून देतो. जे विद्यार्थी मित्र आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसतील खाली लिंक देतो. सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे तुमच्या TET संदर्भात जे काही तुमचं स्टडी मटेरियल आहे ते PDF स्वरूपामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करता येईल. ओके. चला. आणि फ्रीमध्ये आहे त्यासाठी काही कोणता चार्ज वगैरे नाही सध्या तरी. चला बघूया पुढील प्रश्न. राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता? ही आपण प्रश्नपत्रिका पाहत आहोत 2020 ची. याच्यामध्ये जी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आहे जी TET कंडक्ट करते त्यांनी हा प्रश्न काय केला होता? रद्द केला होता. ओके. त्यामुळे आपण जास्त डोकं लावण्याची काही गरज नाही. तो पुढील प्रश्न. नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? बघा समोच्चता दर्शक रेषा या समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणे जोडणाऱ्या रेषा आहेत. ठीक आहे, बरोबर आहे. समोच्चता दर्शक रेषांमधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणचा उतार तीव्र असतो. बर. समोच्चता दर्शक रेषा प्रामुख्याने भूरचनेची लांबी व रुंदी दर्शवण्यासाठी वापरतात. समोच्चता रेषा दरम्यानचा रंग त्या ठिकाणच्या खोलीनुसार ठरतो. आणि मित्रांनो लक्षात घ्या, हा आपण PYQ 2020 ची आपल्या शिक्षक पात्रता परीक्षा पहिला पेपर. याच्यामध्ये बघा या ठिकाणी तुम्ही पर्याय क्रमांक 1 किंवा 2 या दोन्हीपैकी एकाला जरी क्लिक केलं असतं तरी तुम्हाला या ठिकाणी मार्क मिळाले असते. कारण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने या प्रश्नाचे हे दोन्ही उत्तर दिलेले आहेत. ओके, लक्षात घ्या 1 आणि 2. चला पुढील प्रश्न बघूयात. भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालीलपैकी कशात होईल? मानव अधिकार, घटनात्मक अधिकार, मूलभूत अधिकार, समानतेचा अधिकार. हा जो आपल्याला मतदानाचा जो अधिकार दिलेला आहे हा घटनात्मक अधिकार आहे. लक्षात ठेवा काय? घटनात्मक अधिकार. या ठिकाणी समानतेचा अधिकार एक कलम वगैरे पाठ करून जावा. ओके, परीक्षेला विचारले जातात कदाचित. घटनात्मक अधिकार मला वाटतं कलम 32 असेल. त्याच्यानंतर समानतेचा अधिकार किती आहे? 14 ते 18 पर्यंतचे आहेत. हे तुम्ही पाठ करून चला. भारतीय राज्यघटनेवरती 2 ते 3 प्रश्न तुम्हाला आढळून येतील. थोडस वाचून चला त्याला. ओके, बघा पुढे. उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायापैकी कोणते? दिसपूर, इम्फाळ, इटानगर, तिरुवनंतपुरम. काय असेल? इम्फाळ. पर्याय क्रमांक 2 उच्च न्यायालय. बघा पुढील प्रश्न. संयुक्त राष्ट्राशी युनो संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनेवा येथे आहे? युनेस्को, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना, जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग, अन्न व शेती संघटना. जिनेवा येथे कोणाचा आहे? WHO चा आहे, जागतिक आरोग्य संघटना. ओके, चला बघूया पुढील प्रश्न. वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता? कांजीवरम, कडियल, सोलापुरी, पितांबरी. काय असेल? सरळ सांगू शकता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 सोलापुरी.
बघा पुढचा प्रश्न बघूयात. मला वाटत नाही याला काही एक्सप्लेन करण्याची आवश्यकता आहे. वस्त्रात बसत नाही कोणता? सोलापुरी बसणार नाही. कांजीवरम, कडीवल, पितांबरी या काय आहेत? साड्या आहेत. सोलापुरी काय आहे? चादरी बनतात त्या ठिकाणी. सोलापुरी चादरी आहेत किंवा आणि कोल्हापुरी चपला आहेत. ओके, त्याच्यामुळे याला काय एवढं एक्सप्लेन करायचं, त्याच्यामध्ये सरळ तुम्ही सांगू शकता सोलापूर. ओके, बघूया पुढचा प्रश्न. वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात, याचे योग्य कारण खालीलपैकी कोणते? मित्रांनो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, थोडंसं बारकाईने लक्ष द्या. पृथ्वीचा कललेला आस, त्याचबरोबर पृथ्वीचे परिभ्रमण, वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात, याचे योग्य कारण हे दोन्ही आहेत. कोणते? हे दोन्ही याचे काय आहेत? योग्य कारण आहेत. पृथ्वीचा कललेला आस, त्याचबरोबर पृथ्वीचे परिभ्रमण. ओके, पर्याय क्रमांक 3 अ आणि ब हे योग्य आहे. बघा भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यापैकी विसंगत असणारी बाब खालीलपैकी कोणती? युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट मध्ये समावेश, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक, जैववैविध्य संवेदन क्षेत्राचा एक भाग, कळसुबाई हे त्यातील सर्वात उंच शिखर. नाही ना, कळसुबाई हे सर्वात उंच शिखर तिथलं नाहीये. कळसुबाई कुठे आहे? आपल्या नगरच्या बाउंड्रीवरती. ओके, हे महाराष्ट्रात आहे, सर्वांना माहित आहे. हे इथे येणार नाही, पुण्याचं विसंगत असणारा पर्याय क्रमांक 4. ओके, काय 1646 त्याची उंची आहे कळसुबाईची. चला असो, पुढील प्रश्न बघूयात. अयोग्य विधान बघा, खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? मानवातील नरामध्ये XY असतात, बरोबर आहे. प्रामुख्याने पक्षातील नरामध्ये X गुणसूत्रे आढळतात, हे पण बरोबर आहे. फुलपाखरांसारख्या कीटकांच्या मादीत X गुणसूत्रे आढळतात, हे चुकीचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. खालता बघू द्या, आणखी एखादा आहे का चुकीचं? प्रामुख्याने पक्षामध्ये मादूकडून येणारे गुणसूत्र संततीचे लिंग ठरवते, हे देखील बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे काय आहे? चुकीचं उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा. वनस्पती व त्यांचा उपयोग यांची योग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? रानभेंडी इंधन, गुळवेल तेल, शिरीष औषध, राळ धागा. मित्रांनो या ठिकाणी बघा, योग्य या ठिकाणी रानभेंडी आणि इंधन हे देखील होईल, गुळवेल तेल नाही होणार. शिरीष हे देखील औषधासाठी वापरलं जातं. राळ धागा हे नाही होणार. रानभेंडी हे इंधनासाठी, त्याचबरोबर शिरीष औषध हे दोन्हीपैकी एक जरी तुम्ही क्लिक केलं असं तरी तुमचं उत्तर बरोबर आलं असतं, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चला बघूया पुढील प्रश्न. खालील कारण व परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडायचा आहे. समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते, समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते. ओके, समुद्रात पोहणे अवघड असते. काय होईल? समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते, हो ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण परिणाम काय? समुद्रात पोहणे अवघड होते. नाही, हे चुकीचं आहे. या ठिकाणी फक्त अ बरोबर येईल, ब नाही. ओके, म्हणजे हे कारण जे आहे परिणामाला काय साथ देत नाही. फक्त या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 फक्त अ हे योग्य येईल. आणि जर प्रश्नामध्ये कोणाला काही कन्फ्युजन वाटत असेल किंवा असं तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर कन्फ्युजन दिलेलं आहे, चुकीचं दिलेलं आहे, कमेंट करा, काही प्रॉब्लेम नाही. माझा व्हॉट्सअप क्रमांक खाली लिंक मध्ये देतो. काय पर्सनली अडचण असेल तर विचारा, कारण या ठिकाणी सध्या आगामी जी टीईटी आहे ती क्वालिफाय होणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. ओके, आणि फक्त प्रश्न म्हणजे PYQ करायचे म्हणून करू नका, त्यांचे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. PYQ आपल्याला आधार देतात कशाचा, की या ठिकाणी नेमका तुम्हाला अभ्यास कोणत्या दिशेने करायचा आहे यासाठी आपण PYQ ची सिरीज चालू केलेली आहे. बालमानसशास्त्राची असेल, मराठीची असेल, परिसर अभ्यास असेल, गणित इंग्लिशचे थोडं काम चालू आहे, ते देखील येतील व्हिडिओ तुमच्यासाठी. काही विषय नाही, फक्त काय की PYQ ची मदत आपल्याला कशाला होईल, की कोणत्या दिशेने आपल्याला अभ्यास करायचा आहे, कोणत्या कन्सेप्टवरती प्रश्न विचारला जातो हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि TET तुम्ही यावर्षी सहज सोप्या पद्धतीने पास व्हाल. फक्त तुम्ही आपल्या जे PYQ आहेत तेवढे क्लिअर करा, आणि याच्यानंतर आपले काही थिओरिटिकल लेक्चर्स येणार आहेत ते अटेंड करा. काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला 100च्या पुढे मार्क मिळतील. ओके, चला बघूया पुढील प्रश्न.
अन्न साखळीतील द्वितीय भक्षक खालील प्राणी खालीलपैकी पर्यायापैकी कोणता? चला तुम्हाला अन्न साखळी दाखवते बघा. या ठिकाणी द्वितीय भक्षक, या ठिकाणी बघा इथून जी आपली अन्न साखळी सुरू झालेली आहे, स्क्रीनशॉट काढून ठेवा वाटेल तर. ही बघा या ठिकाणी काय सूर्याच्या म्हणजे प्रकाश संश्लेषणातून काय होतं, या ठिकाणी हरित वनस्पती तयार झालेल्या आहेत. त्यांना खातो कोण? नाकतोडा. नाकतोड्याला परत कोण? बेडूक काय करतो? नाकतोड्याला खातो. ओके. आणि नाकतोड्याला कोण खातो? बेडकाला कोण खातं? साप खातं. आणि सापाला गरुड खातो या ठिकाणी. आणि या ठिकाणी काय आहे, हे परत चक्र सुरू झाले. चक्र दिसते तुम्हाला हे बघा इथून असं. ओके, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. चला प्रश्नाकडे बोलू आपण. अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालीलपैकी कोणता? वटवाघूळ तर नाहीच आहे आपल्याला याच्यामध्ये. वटवाघूळ नाहीये, गरुड पण नाही, खार नाही, घुबड असेल. ओके, पर्याय क्रमांक 2. आणि हे परीक्षेने याचं उत्तर दिलेलं आहे, मी स्वतः सांगत नाही. ओके, चला बघूया पुढील प्रश्न. हे अन्न साखळीचा फोटो काढून घेतलाय बघा. आजच्या सेशन मधला आपला मला वाटतं शेवटचा प्रश्न आहे का पुढे आहेत? आहेत. ओके, डोंट वरी. चला, हा 30 प्रश्न आहेत ना, आपण 25 झाले. देवराई या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? धार्मिक पर्यटन स्थळ, वनस्पती व प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन, उत्तराखंड या राज्यातील प्रसिद्ध वनक्षेत्र, चिपको चळवळीचा एक भाग. हे सगळं आपल्याला काय ते म्हणजे झाडांशी संबंधित विचारलेलं आहे. परंतु एक लक्षात ठेवा, देवराई काही लोकांना वाटेल की धार्मिक पर्यटन स्थळ वगैरे काही नाही होणार. लक्षात ठेवा याच्यामध्ये काय होईल, उत्तराखंड राज्यातील प्रसिद्ध वनक्षेत्र, चिपको चळवळीचा एक भाग नाही, वनस्पती व प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन म्हणून देवराई प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. लक्षात ठेवा. ओके, ज्या ठिकाणी काय आहे किंवा झाडे काय आहेत, हे थोडक्यात प्राणी म्हणजे थोडक्यात प्राचीन दृष्टिकोन ठेवलेला आहे झाडांबद्दल. वनस्पती व प्राणी म्हणजे संरक्षणाचा म्हणजे थोडक्यात झाडे तोडू नयेत वगैरे यासाठी तर देवराई आता कन्सेप्ट आता नव्याने म्हणजे त्याच्यामध्ये काम सुरू आहे. ओके, चला बघूया पुढील प्रश्न. आर्थिक दृष्ट्या महत्वाची वने खालील पर्यायापैकी कोणती? उष्ण प्रदेशीय काटेरी वने, उष्ण प्रदेशीय आदर पानझडे वने, उष्ण प्रदेशीय निमसदाहरित खारफुटीची वने. त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, महत्वाची वने जे आहे आर्थिक दृष्ट्या म्हणजे पैसे मिळवणारे, तर ते निमसदाहरित वने असतील. कोणती? उष्ण प्रदेशीय निमसदाहरित वने. ओके, हा भूगोलाचा भाग आहे. आपण याच्यामध्ये वाटेल तर एक चॅप्टर वाईज आपण ते क्लिअर करू, काही विषय. चला बघूया पुढील प्रश्न. मानव शरीरात रासायनिक संदेश वाहक म्हणून ओळखला जाणारा स्त्रवणारी ग्रंथी कोणती? रासायनिक संदेश वाहक, जठर, पीयूषिका, लसिका, केसिका. स्राव स्रवणारी ग्रंथी कोणती असते? पीयूषिका. लक्षात ठेवा. आणि आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणून कोणती ओळखली जाते? तर जठर ओळखली जाते. ओके, चला बघूया पुढील प्रश्न. पोलिओ या रोगासंबंधीचे योग्य विधान खालील पर्यायापैकी कोणते? पोलिओचा विषाणू सर्व सस्तन प्राण्यात आढळून येतो. पोलिओचा जीवाणू मुख्यतः फक्त तोंडाच्या मार्गाने शरीरात प्रवेश करतो. दरवर्षी भारतात 8 वर्षाखालील सर्व मुलांना पल्स पोलिओ मोहीम अंतर्गत लसीकरण करण्यात येते. पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येतो. एक लक्षात ठेवा मित्रांनो की पोलिओचा विषाणू जो आहे तो फक्त काय होतो? मानवामध्ये आढळून येतो. आणि पोलिओ लस काय तोंडामार्फतच दिली जाते. काय दिली जाते? पोलिओ लस म्हणतो मी तुम्हाला. ओके, तो प्रश्न विचारला होता मागे, पोलिओची लस कोणत्या माध्यमातून देतात? त्वचेतून, मेजेतून. तर ते आहे ते तोंडातून दिली जाते डायरेक्टली. आणि पोलिओचा विषाणू फक्त काय मानवामध्ये आढळून येतोय. म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. धूम्रपान करताना खालीलपैकी कोणता घातक पदार्थ निर्माण होतो? निकोटीन, टार, कार्बन मोनॉक्साईड. फक्त अ आणि ब, फक्त ब आणि क, फक्त अ आणि क, आणि तिन्ही अ ब क. ओके, बघा धूम्रपान करताना या ठिकाणी मला वाटतं निकोटीन आहे, टार पण आहे, कार्बन मोनॉक्साईड पण आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, तिन्ही. ओके, अशा प्रकारे आपण 2020 चे आपण परिसर अभ्यास याच्यामध्ये 30 प्रश्न अभ्यासलेले आहेत. कोणाला काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा.
कॉन्टॅक्ट करायचा असेल तर व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे आपल्या लिंक मध्ये, तो सर्वांनी चेक करा. ओके, आणि मला वाटतं सर्वांना समजलं असेल. आणि आपले काही मानसशास्त्राचे आपण सिरीज चालू केलेले आहेत, ते पैकी मानसशास्त्रामध्ये देखील तुम्हाला 30 पैकी 30 मार्क मिळणं गरजेचं आहे. एक लक्षात ठेवा, हे 3 विषय जरी तुम्ही क्लिअर केले, मराठी, मानसशास्त्र आणि परिसर अभ्यास, तर मला वाटतं समजा 30 पैकी 30 जरी नाही मिळाले आपल्याला, ओके, तरी 25-25 जरी मिळाले तरी 75 मार्क तुमचे या ठिकाणी होत आहे आणि क्वालिफाय तुम्ही 90 होऊ शकता. ओके, बाकीच्या विषयामध्ये थोडं फार जरी तुम्ही अभ्यास केला, म्हणजे टीईटी क्वालिफाय होणं एवढी मोठी गोष्ट नाहीये, त्याच्यामुळे एवढं बर्डन घ्यायची स्वतःवरती काही गरज नाही. ओके, चला आपण काय करूया, थांबू या ठिकाणी, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांनी ते आपल्या प्लेलिस्ट मध्ये दिलेले मानसशास्त्र बघून घ्या, मराठीचा एक व्हिडिओ टाकलाय, परिसर अभ्यासाचा आज टाकलेला आहे, ते सगळे बघून घ्या आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. ओके, थांबू आपण या ठिकाणी, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.